तर या ठिकाणी अवतार बदललेला आहे आमचा. नवीन नवीन व्हिडिओ चालू केलेला या ठिकाणी. तर आपल्याला आता अगोदर अभिषेक करायचा अगोदर है ना पिल्लू. हे पिल्लू ओके चला. तर पुढचं डिटेल्स तुम्हाला नक्कीच थोड्या वेळामध्ये अपडेट भेटेल. अभिषेकाला जाऊया अगोदर आपण. ओके डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री झालेली आहे. गडबड झाली का नाही गडबड. चालतंय आता थोडीशी गडबड चालते तेवढी. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आपण आता नेमकं जेजुरीला कशासाठी आलेलो आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं अगोदर आपण सगळे देव आणलेले आहेत आणि अभिषेक करून घेऊया आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढचं अपडेट भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे आदिती आता 12:30 वाजता आरती होणार आहे. आरती झाल्याच्या नंतर आपला अभिषेक. कशी आहे नवरी अन्नवर देऊ. सगळेजण बघायला एवढे नवर डेअरीवाला नवर देऊ कुठून आलाय म्हणत असतील. जमेल ना त्याला काय. तर मित्रांनो हा आमचा आत्ताशी अभिषेक झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वटी वगैरे मस्तपैकी भरलेली आहे आणि अभिषेकाचं सामान पण प्रसाद पण भेटलेला आहे. आपल्या घरी कोटुंबा आहे त्यामुळे कोटुंबा पण भरलेला त्यांनी. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा काय म्हणता येईल एक तो पॉईंट आलेला आहे म्हणता येईल की 8 वर्षानंतर तो घडलेला आहे. एक क्षण म्हणता येईल पॉईंट क्षण म्हणता येईल. 8 वर्षानंतर तो क्षण आलेला आहे. म्हणजेच की लग्नाच्या नंतर जो जागरण गोंधळ घरी दारात घालायचा असतो तो आम्ही इथं घालतोय. सो हा सगळ्यात महत्त्वाचा रिझन आहे आपल्याला जेजुरीला येण्याचा. ओके तर आता अभिषेक झालेला आहे मान सन्मान झालेला आहे आणि आता जागरण गोंधळ करण्यासाठी वाघ्या मुरळी वगैरे सगळे आलेले तर आपल्याला तिथं जायचंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा. छान झाला अभिषेक छान झाला छान मेहंदी बघा ना कुठपर्यंत काढली नवरीने. रंगली पण आहे बघा 8 वर्षानंतर सुद्धा रंगली. म्हणजे तुमचं प्रेम आहे असं म्हणायचं का तुम्हाला. ते मेहंदीचा इफेक्ट आहे. मेहंदी चांगली होती त्यामुळे छान होती. छान दिसायली ना मस्त. छान दिसतात ना तुम्हाला एवढ्या डोळ्या सगळ्या निबर दिसतात नवऱ्या. एवढ्या नवऱ्या येऊन गेल्या म्हणलं सगळ्यांचे वय वाढलेले कशा तरी थोड्याच वेळेस स्टार्ट आला आपला पण जागरण. फायनली तो दिवस आहे. फायनली थँक्यू. देवाची विनवणी बैठकीला बसताना पहिलं काय केलं त्यांनी. तू काय करतोय देवाला नतमस्तक कुठेही त्यांनी बघत सर देवाला पहिलं असं नतमस्तक व्हायचं असतं. काही शरण आलं देवाचं काही असू दे माझा बुताला त्याला तूच मालक तू सोडू तेव्हा असं शरण जायचं असतं देवाला. मुद्रा तो खरा सत्वाचा मुद्रा आहे. कुठले ती दादा आतमध्ये गेला काय नाही तुला पूजेची म्हणजे हा गावात पाया त्यांच्या नाही आपल्या असते तुमच्या घरात करत नाहीत का
हो तिथं दर्शन करायचं, तिथं पूजा अभिषेक करायचा, नारळ यायचा, घरी जायचं, सत्यनारायणची पूजा करायची आणि 2 दिवसांनी जागरण ठेवायचं. असा रूल आहे. हो, पण ते रूल माझ्या आई वडिलांनी किंवा आजोबांनी मला सांगितलं पाहिजे ना. बरोबर, मला नियम कधी माहित होणार जर माझ्या पूर्वजांनी सांगितलं तर माहित होते ना. दोघांनी देवीला हळदी कुंकू व्हायचं, तुमच्या मनातली इच्छा, म्हणजे हा जो कार्यक्रम आहे, हा कुठला कार्यक्रम आपला राहिलेला आहे, तो चाललेला आहे, हे सांगायचं. तुमच्या मनात काय इच्छा आहे, आपला गोडच आहे का, आपला जो विधी आहे तो गोड आहे का, कार्यक्रमाचा गोडच आहे, गोडच आहे ना तुमच्याकडे. नाही तसं पूर्ण पहिल्यापासून तिखट आलेलं नंतर त्याच्यानंतर काय नाही. तसं म्हणजे आता तरी नाही केलेलं, तसं आता म्हणजे केलेलंच नाही. तिखट करायचं चाललंय, पण त्याचा माझा लहान भाऊ आहे अजून, त्याचं लग्न झाल्याच्या नंतर करायचं चाललंय. त्याचा तुझा काय विषय आहे, हा त्याचा कुलधर्म कुलाचा आलेला आहे, त्याचा कुलधर्म बरोबर. तू केलं तरी काही विषय नाही. आता देवाला म्हणा हे गोड करून घ्या, तुमच्या मनातली इच्छा बोला. त्या दोन्ही तुझ्याच आहे ना. हो हो, ती बोला. आम्ही तेच केले, म्हणजे केले म्हणजे ते आमच्या वडिलांच्या मुळे झालं, ते गोड करायला लागले. मला पण मुलगा आहे, एकच आहे, मल्हार नाव आहे. नाही साहेब का तुमची आहे, म्हणजे हिची सासू, सासूबाई या. आपण काय करतो ते एकदा आता चालू पिटून घेतो. आडनाव काय म्हणलं तुमचं? पवार. एवढा उशीर लागला. इथे येतो पहिला टाइम आहे का?
हा म्हणला बाजरामाचा गोंधळ. असे गोंधळ तुम्ही कुठं कुठं घातले? असे गोंधळ तुळजापुरी मावरगडी कोल्हापुरी सप्तशृंगी राहिले सायले म्हणल्या. भोळ्या भक्त सदारी भक्तांनी काय मागितलं आणि देवीने काय दिलं? भोळ्या भक्ता देवीला मागितलं. देवी धान्य कंदे राजलक्ष्मी दे, मोठी पुत्राची जोडी दे. पण मोठी कन्याची जोडी दिली. का दिली? तर कुलधर्म कोणाचा राहील ना, आहे का नाही? तर आता पवार यांचा कुलधर्म कोणाचा चाललेला आहे. त्यांना काय सांगितलं मी, पहिल्या देवीला हळदी कुंकू आणि त्या देवीला सांगा काय की हा आमचा लग्नाचा कुलधर्म कुणाचा आहे. हा गोड मानून घ्या आणि आमच्या मनातली इच्छा पूर्ण करा. आता 2 कन्या दिल्यात, आहे का नाही? त्याच्यावरती एक पुत्र, आहे का नाही? हा झाला पाहिजे. तर आता पैकी राहिलं कोण? काय झालं? दान चार विद्येचा सारथी नाचत आले गजानन गणपती. कसे आले? Bye.
पहिला होतो सासू सुनेचा गोंधळ, दुसरा गोंधळ, मग या नवरा बायकोंचा गोंधळ आणि तिसरा गोंधळ, होणाऱ्या मुलालेकरांचा गोंधळ. हा गोंधळ होऊ नये म्हणून प्रथम गोंधळ कुणी घातला? प्रथम गोंधळ 33 कोटी देवांनी स्वर्ग लोकांमध्ये कसा घातला आहे काय मी सांगितलं पाहिजे. हो, सांगा. रेकॉर्डिंग चाललेलं आहे तुमचं, हो, तिकडे सांगा, लक्ष द्या. सांगा. 33 कोटी देवांनी स्वर्ग लोकांमध्ये आई जगदंबेचा गोंधळ कसा केला कसा केला? आहे काय. त्यावेळेस असे गहू होते का, नव्हते. असे तांदूळ होते का, नव्हते. अशी चिपड होती का, नव्हते. असे नारळ होते का. नव्हते. मग 33 कोटी देवांनी काय केलं, काय केलं? आकाशाचा मंडप दरदरीचा चौक. हा, हा मग आता त्यावेळेस गहू नव्हते, नव्हते. मग आकाशातले तारा गोळे केले त्या चौकावरती मांडले. हा. असा नारळ नव्हता. नव्हतं. मग आत्मराजाची घटस्थापना केली. केली. 9 दिवस 9 रात्र आई जगदंबेचा गोंधळ. चिपड. हा 5 तत्वाचा ऊस बनवला आणि त्या घटावरती मांडला. काय मग 3 देव जातीचे गोंधळी झाले. कुठले? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. कुणी घेतलं तू कुणी घेतला टाळ, कुणी घेतला संबर. मग 33 कोटी देव आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी 9 दिवस 9 रात्र आई जगदंबेचा गोंधळ स्वर्ग लोकांमध्ये केला. म्हणून आई जगदंबा प्रगट झाली आणि या महिषासुराचा वध झाला. वध केला. नवमीला. म्हणून दसरा असतो. पहिला गोंधळ. हा दुसरा गोंधळ कोणी घातला? द्वापर युगामध्ये 5 पांडवांनी केला. आणि तिसरा गोंधळ कलियुगामध्ये हो. श्री संत तुकाराम महाराजांनी चंद्रभागेच्या तरी वाळवंटामध्ये आई जगदंबेचा पुन्हा हा गोंधळ मानव लोकांमध्ये आला. कुल धर्म कुलाची हा हात केला. मग तुम्ही तासाचा करा. हा जन्माचा करा. किंवा रात्रभर पण असा आई जगदंबेचा गोंधळ घातल्याशिवाय घराघरातला गोंधळ मिटत नाही. बरोबर आहे. नेहमी गोंधळ घातल्याने काय होतं? नेहमी गोंधळ घातल्याने नेहमी जागृत राहते. सदैव कृपा दृष्टी आई जगदंबेची आपल्यावरती राहते. घरात सुख शांती समाधान नांदतं. पैशाला पैसा लागतो, थंड्या पाण्यात यश येतं. घरात आनंदी आनंद. म्हणून आई साहेबाचा गोंधळ म्हणून अंबाबाईचा गोंधळ हा प्रथम झाला पाहिजे. केला पाहिजे. पण लग्नाचा तो पहिला झाला पाहिजे. हो बाकीचं राहिलं चालेल. आहे का नाही? कुल धर्म कुलाच्या. लग्नाचा गोंधळ राहिल्यामुळं घरात गोंधळ होतो हो. नाही का. कुलदैवत प्रसन्न नाही तर संसाराचा काळा कसा चालला. तर लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय विचारलं जातं का हो तुमचा कुलधर्म कुलाचा केला नाही करायचं. मग आपला सोहळा ही 2 दैवत पाठ लग्नाचा. हो. मग देवाचा सोहळा कुठला आहे? ठीक आहे. जागरण आणि जागरण आणि गोंधळ. आरती गाणी लग्नाला 10 लाख रुपये लागतात, जागरणाला लागत नाही. आहे का नाही. 1 लाखाच्या आतच होत. 50,000 फक्त ठेवायचे आहे का नाही. बकरी झालं. तर तुळजापूर सोडून अंबाबाई यांच्या गोंधळाला हो. आली. तशी ती जिल्हा सातारा तालुका वाई हा गोंधळाला कशी आली. आलं सुटली माझी विहिनी बाई मी नव्हती भानाचा. आवा सुटली माझी विहिनी बाई मी नव्हती भानाचा. आवा काळूबाईचा बार माझ्या
ठेवा पाया पडा. हा देवाला सांगा तेव्हा आमच्या लग्नाचं राहिलेलं हा कुंदर फुलाच्या मान्य करून घ्या. तीर घालायचं राहिलं बस. आमच्याकडून क्षमा. तीर घालाय बस तू. बोला सदानंदाचा खंडेराव महाराज की खंडेराव महाराज की येळकोट येळकोट महाराज गणराया तुझ्या चरणी मन माझे प्राणाया की गणराया तुझ्या चरणी मन माझे. Thank you.
काय बाबा हो हे काय मांडले मी म्हणलं बादनामाचे जागरण अशी जागरण तुम्ही कुठं घातली अशी जागरण आराम मेरी पाल बिंबारी गणेश जेजुरीकडे बढारी राणी सायले म्हणले या भोळ्या भक्तांच्या दारी भक्तांनी काय मागितलं आणि खंडेरायाने काय दिलं भक्तांनी मागितलं धन्य कंद्या राजलक्ष्मी दे पोटी पुत्राची जोडी दे असेच बादनामाचे दासाचे रात्रभराचे मुलाच्या मुलाच्या लग्नामध्ये मुलीची तिकडं हा मुलाच्या लग्नामध्ये घालील त्यांना मुलगा पाहिजे हो लक्ष्मी देत त्यांना आता मुलगा पाहिजे जिलबी दिली आता पेढा पाहिजे तर खंडेराया त्यांची जागरणला कशी आली देवाला रे मल्हाराला आनाला घोड्यावर होणे आला घोड्यावर होणे आला घोड्यावर होणे देवाला घोडा विवळा रंग आणि महाराज घेऊन गंगा माझ्या कंबाळाला लावून भंडार रे तुमच्या नामाचा भरला घट
जाऊन मला सांगा. झोपला चल करा जागा. अरे तू देवा खंडोबा लाद्री भवानी झेंडा. हात जोडीतो पदे या भक्तांचे देव पवार. या पवारांचे देव झोपले असते तर करत. अहो आता अभिषेक झाला, आता जागरूकच झाला. झोपलेले देव झाले बरोबर आहे. खंडोबाची वारी 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 मध्ये मल्हारी तीच विघ्न वारी. घरी ठेवला तर किती खर्च आला असता. 1 लाख. माणसं किती जीवली असती. 1000 2000. वाघ्या मुरळी जीवली असती. हो 10 12 7-8 वाघ्या मुरळी काय करणार? पण भक्ताचं काहीच केलं. मग भक्ताने काय करायचं? उठायचं आणि पळत सुटायचं. उजळ खाली हा उरले आता पाय. मग पवारांनी काय करायचं? काय करायचं? उठायचा पुढे मुलीचा उद्धार करायचा आणि मल्हारीची वारी इच्छेने वाघ्या मुरळी वाघ्या मुरळीला जायची. आपण त्याला घरी. चहा पाणी घरी. हो दक्षिणा द्यायची. म्हणून काय म्हटलं आहे? मल्हार मल्हार वाचे घोका पुढे पाऊल टाका. काका मल्हार घोकीदा चुकेल 84 अंबाची बाशी. मल्हार मारदंड दिल गाशी ती घडल कैसी. येऊन सार्थक करा जन्माची. जा भेटा त्याची सांगत एवढा मंत्र तुम्ही ऐका. मल्हार मल्हार वाचे घोकान पुढे पाऊल टाका. काय सांगितलं आहे? मल्हारीचं नामस्मरण जर केलं तर 84चा फेरा हा चुकलेला त्यासाठी कुठं आलं पाहिजे. कडे पठारे 60 वेळा काशी आणि एकदाची ज्याला घडेना काशी. आणि यावे जी म्हणून म्हटलं आहे जेजुरगड पर्वत शिवलिंगा कारण मृत्यू लोकी दुसरे कैलास नाना परिची रचणार आभार. जळी स्थळी नांदे स्वामी शुल्क. म्हणून आनंद युग झाले देव संसार कुठं करतात. जेजुरीमध्ये राहायचं. लोक डायरेक्ट घरनं येतात आंघोळ्या करून आणि डायरेक्ट देवाला येतात. काय करा मग पहिला मान कुठं आहे? नदीला गेलता का तुम्ही? नाही ना. आधी मान कुणाला आहे? करावं आधी मान करा महिला. आपल्या हातून जे पाप झालेलं आहे ते काय करायचं? आधी धुवायचं मग देवाला आंघोळ घालायचं. देवाला आंघोळ घालताना पण आपण शुद्ध पाहिजे. आहे ना. जेजुरी नगरीमध्ये आल्यानंतर हा वरदान कोणी दिलेला आहे? मल्हारी मार्तंडाने दिलेला आहे. करा महिला की जो कोण भाई भक्त माझ्या जेजुरी नगरीमध्ये पहिला तुला मानते तिकडे काय देतच नाही. करा महिला. हे धरण दिसतं का? खाली पाणी दिसतं का? तिची आहे. त्याचं नाव काय आहे? जसं तुळजापूरला गेल्यानंतर कल्लोळ तर त्या कल्लोळाला एक नाव आहे पापनाशक तीर्थ. आलं लक्षात? तर त्या तीर्थामध्ये आपण आंघोळ केल्यानंतर आपलं काय वाईट काय असं नाही का ते सर्व तिथे जात. तसंच म्हणजे ते शुद्ध करायचं आपण आणि मग त्या दिवस जायचं. तसंच इथं आल्यानंतर पहिलं करावायला जायचं. त्या तीर्थाचं नाव आहे पापनाशक तीर्थ. या जेजुरी नगरीमध्ये 8 तीर्थ आहे. काय सर्वात पहिलं तीर्थ मल्हार तीर्थ. ते झाल्यानंतर तर जननी तीर्थ आहे, लवथळ तीर्थ आहे, तापशमन तीर्थ आहे, गणेश तीर्थ आहे, नागरे तीर्थ आहे आणि लक्ष्मी तीर्थ अशी 8 तीर्थ आहे. 8 तीर्थांचं महात्म्य वेगवेगळं आहे. कुठल्या पौर्णिमेला कुठल्या आणि एकच करा माहिती. 6 महिन्याला देव आंघोळी जातात ना स्वतः महादेव त्या दिवशी जावा देव आंघोळ करून तेव्हा तसं नळाने पाणी येतं जेजुरीला. आहे का नाही? मग सर्वात वारी कुठे सांगितलेली आहे मोठी? बघा काय सांगितलं? 60 वेळा काशी आणि जो कडेपठारची एक वारी करेल तो काशीला 60 वेळा जाऊन येईल. कारण भूतलावरती 2च कैलास प्रदर्शन घातली ना. मी तिकडे येतात महादेवाच्या मंदिराला येतात. जाताना जावा. कारण ते जर नाही गेला तर सगळं निष्फळ होणार. ओके. तर काय सांगितलं आहे? ज्या भूतलावरती 2च कैलास आहेत. एक पहिलं मानस सरोवर आणि दुसरं कुठलं? हे म्हणून याला मृत्यू लोकातलं दुसरं कैलास असं म्हटलेलं आहे. समोर लिहिलेलं आहे नाही का? जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोकी दुसरे कैलास. मग या स्थानावरती कुठल्या दिवशी उतरले? वार शनिवार.
कालचा वार शनिवारी देव अवतरले. कुठं अवतार नाही घेतला, उतरले महादेव अवतारामध्ये. आणि त्या दिवशी 33 कोटी देवांची सभा कुठं भरली? इथं भरली. मग आता पुढच्या महिन्यात अवतार आहे काय का नाही? बरोबर लग्न झालं, आता इकडं महादेवाची धार पडेल काय का चैत्र महिन्यात, आणि इकडं अवतार बदल. चैत्र पौर्णिमे दिवशी मार्तंड भैरवाचा अवतार झाला काय का नाही? त्यावेळेस 33 कोटी देवांनी काय केलं? गुलाल झाला काय का नाही? गुलाल भंडार आणि दावणा हा लय प्रिय आहे. तर त्या दिवशी गुलालाचा मान आहे. भैरवनाथाला काय लागतं? गुलालच लागतं. हा मार्तंड भैरव अवतार. ज्यावेळेस शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला त्यावेळेस जो सूर्याचा गोळा लाल दिसतो नाही का, उगवताना आणि मावळताना, इतका लाल होता. म्हणजे अनंतकोट सूर्याचं तेज त्यावेळेस पडलं. तर 33 कोटी देवांना डोळे उघडता येणार एवढा प्रकाश मिळाला. मग 33 कोटी देव देवाला शरण आले आणि देवाला म्हणले, देवा अहो तुमचं रूपच एवढं भयंकर आहे, तुम्ही आता हे रूप सौम्य रूप करा. आणि मग सौम्य रूप झालं तेव्हा मार्तंड भैरव असं नाव त्यांनी घेतलं. कुणी? 33 कोटी देवाला. मार्तंड सूर्याला म्हटलं जातं आहे ना. मूळ रूप मार्तंड. नंतर मल्लाचं हरण केलं. मल्हारी खडगाने मारलं म्हणून खंडोबा. माळशेचा पती म्हणून माळसा कान. आलं लक्षात? तर मल्हारवारी कशी आहे? मल्हारवारी मोत्यानं झाली भरून, दयाळावारी मोत्यानं झाली भरून, दयाळावारी मोत्यानं झाली भरून, मल्हारवारी मोत्यानं झाली भरून. Yeah.
काय तोडायचंय? लंगर लंगर काय असतं ते? फर्स्ट टाइमच बघायला मी. अच्छा ती साखळी तोडायची का? पाय पडा देवाला सांगा की लग्नाचं जागरण गोंधळ राहिलेलं द्यावा. हे केले गोड मान्य करून घ्या. हे बघा पाय पडा. सदानंदाचा येळकोट सेकंड चान्स मध्ये पडला. येळकोट येळकोट. जय मल्हार. तर मित्रांनो सॉरी, जसा आलाय तसा एक व्हिडिओ काढलेला आहे छानपैकी. चार्जिंग संपली होती मोबाईलची. थोडस प्लॅन डिस्टर्ब झाला जरा. इकडे 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 प्रिशू इथं 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 अवतार दाखव तुझा. हे बघा प्रिशा कसा हनुमान झाली. लिपस्टिक लावली, परत भंडारा लावलाय, त्याच्यावरती हळदी कुंकू लावलंय. तू काय, तू पण हनुमान दिसायला लागली की बघ. भरपूर वेळेस पडली. तर मित्रांनो, तर या ठिकाणी आमचा लग्नाच्या नंतर 8 वर्षानंतर आमचा आज जागरण गोंधळाचा गोड कार्यक्रम हा आमचा संपन्न झालेला आहे. आता तिखट कधी होईल ते देवावरती डिपेंड आहे. ते कधी होणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे, नाही का?
आता पण हा जसं झालाय तो शेवटी त्यांच्याच आशीर्वादाने झालेला आहे. सॉरी मित्रांनो, ती आदिती जरा डिस्टर्ब करते मध्ये मध्ये त्याच्यामुळे वाक्यरचना थोडीशी ऍडजस्ट करून घ्या. तर हा जागरण गोंधळाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. या ठिकाणी पण बघा चाललंय काही ना काही. तर छान आहेत म्हणजे ते वाघ्या मुरळी, ते डान्स आणि ते त्यांच्यातल्या ते गाण्यांच्या बोलामधनं ते वाक्य किंवा ते समजून सांगण्याची एक कला एक प्रकारे छान वाटली सगळ्या गोष्टी. हा ड्युटी पेटून आणली. तर अनुभव पण छान वाटला आणि पूजा कंप्लीट झाल्याबरोबर आम्हाला एक छोटासा काम त्याला एक प्रकारे प्रसाद म्हणता येईल. तर थोडासा अनुभव पण छान आला. लगेच व्हॉट्सअपवरती मेसेज आला म्हणजे राहिलेले काम जे अडलेले काम जे होते समजा एक प्रकारे तर ते थोडेसे मार्गी लागलेले होते इन्स्टंट एकदम. आणि आतापर्यंत भरपूर वेळेस आम्हाला हेच अनुभव आलेले आहेत की आम्ही नेमकं काहीतरी अशी पूजा म्हणता येईल किंवा काहीतरी विधी कंप्लीट केलेला आणि त्याचं लगेच आम्हाला फळ असं इन्स्टंट भेटलेलं आहे. भरपूर वेळेस अनुभव भेटलेला आहे. त्या पुजाऱ्याचे पैसे पण दिलेले नव्हते तोपर्यंत तर इकडे व्हॉट्सअपवरती मेसेज हजर. भारी वाटलं पण खरंच एक नंबर म्हणजे असा एक नंबर झाला आणि फिलिंग भारी येत होती मला नवरी असल्यासारखी. सगळेजण बघत होते माझ्याकडे माहितीये का विषय का ते म्हणत असलेल्याला एवढी भारगस्त आणि एवढी नवरी कस काय असेल. वयस्कर पण वयस्कर दिसत नाही वाटत नाही. दोन अरे काही जणांची या वयात लग्न होतात. आता हिचं किती 95 ची बर्थडे आहे, माझी 92 ची. माझं 25 म्हणजे माझं रनिंग वय 25 असताना माझं लग्न झालेलं आहे. लोकांचे 30 35 होऊन जातात. 32 ते 30 तेच ना. सो म्हणजे वयात आहोत फक्त काय की थोडस संसाराला लवकर लागलो बाकी काही नाही. संसाराला लवकर लागल्यामुळे जरा शरीर वाढलं नाही छान वाटतं. हा हे बघा हे कसं बिराट चालू आहे त्यांचं. आता जेवढा गड आम्ही चढलोत मगाशी तुम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल जेवढा गड आम्ही चढलोत मगाशी जवळपास 1.5 तास लागला होता. आता उतरताना बघूया किती वेळ लागतोय. तो उतरताना जास्त वेळ नाही लागला. उतरताना पाऊण तासात इझी पोहोचतो आपण इझी. कारण थकवा जाणवत नाही उतरताना. फक्त बॅलन्स करणं गरजेचं आहे फक्त. बोलून जातो पाय तेच ना बाकी काही नाही. तर चला तर व्हिडिओ बघा नक्की. एखादी पाणी बॉटल तरी घेऊ ना चला आता काही रिलॅक्स. तर व्हिडिओ थोडासा कंटिन्यू करूया. खाली गाडीपर्यंत जाऊ तर कंटिन्यू करायचं स्टॉप करायचं. ओके मित्रांनो असं काही जर पुढे वेगळा सीन वाटला तर परत आम्ही घेतो. नाहीतर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.